धुळे जिल्ह्यातील अंबोडे गावात नदीला अचानक आलेल्या पुरात बाप लेक वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले। शासन या कुटुंबाच्या पाठीशी असून तातडीने आर्थिक मदत देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। पुराच्या लोंढ्यात एकाच कुटुंबातील 4 जण वाहून गेले होते। त्यापैकी 2 मुले बचावली असून वडील आणि एका मुलाचा अद्याप शोध सुरू आहे। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जात आहे। पुढील 8 ते 10 दिवसात मंजूर आर्थिक मदत कुटुंबाच्या खात्यात जमा होईल असे रावल यांनी सांगितले। तसेच नदी पात्रालगतची शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले। अल निनोचा एक भयंकर प्रकार या आपल्या अंचाळे गावामध्ये अंबोडे गावामध्ये आपण पाहिला की अचानकपणे सकाळी मोठा एक नदीमध्ये धोका आला आणि त्या माध्यमातून जवळपास 4 लोक, वडील आणि त्याचे 3 मुलं ते वाहून गेले। सुदैवाने 2 मुलं कुठेतरी पुढे अडकून थांबले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला। पण दुर्दैवाने वडील आणि एक 3रा मुलगा अजून त्याचा ट्रेस लागलेला नाही। SDRF हा सातत्याने प्रयत्न करते की ते व्यक्ती कुठे आहेत, जिवंत आहे, वारले आहेत, काय त्यांना शोधण्याचा। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये परिवारावर फार मोठी शोककळा ही पसरली आहे। एक प्रकारचा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। सरकार यांच्या पाठीशी उभं आहे आणि तात्काळ येणाऱ्या आठवड्यामध्ये यांना जे काय आपलं कॉम्पन्सेशन आहे ते तात्काळ यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल। सगळ्या प्रकारची मदत करण्यात येईल। त्याचबरोबर आम्हाला तिथे एक शाळा जी आहे ती नदीपात्रामध्ये दिसते आणि ती जर कधी असा परत पूर आला मोठा धोका विद्यार्थ्यांना होऊ शकतो। चिमुकले मुलं असतात आणि म्हणून जिल्हा परिषदेला मी तात्काळ सूचना दिल्या आहेत की नवीन जागा आयडेंटिफाय करून शाळांचं स्थलांतर झालं पाहिजे। पूल वगैरे इतर ज्या डॅमेज झालं आहे त्याला दुरुस्त करून घेण्याचा आपला प्रयत्न राहणार। जे आपलं मटेरियल आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्याला करता येतं, पण जी जीवितहानी झाली ती दुर्दैवाची आहे आणि म्हणून या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होणं आणि गावाला मदत करण्यासाठी संदर्भात आजचा दौरा पण आयोजित केला। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।